आज फुलं नव्हती बाप्पांना, तर चला सर्वात आधी तुम्हाला बाप्पांचं दर्शन करवते, त्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात करते. तर घ्या तुम्ही पण आशीर्वाद बाप्पांचा. चला मी तुम्हाला आता बनवून दाखवणार इथं इडल्या. मऊसूत मस्तपैकी असं. कसं असतं ना, कोणाचं काय माप चुकतं, कोणाचं काय माप, पण मी इथं ना परफेक्ट मापाने तुम्हाला इथं इडल्या बनवून दाखवणार आहे. मऊसूत आणि पांढऱ्या शुभ्र. बघा मी इतकं असं अर्धा ग्लास एवढी डाळ घेतलेली आहे. आणि जे काय माप आपण वाटीच्या हिशोबाने घेणार ना, 1 वाटी जर तुम्ही डाळ घेतली त्याच्यात तिप्पट हिशोबाने 3 वाट्या असं तांदूळ घ्यायचे. तर मी तर अर्धा ग्लास डाळ घेतलेली ना, तर मी आता तेवढेच अर्धा ग्लास 3 ग्लास मी तांदूळ घेणार आहे. अर्धे अर्धे बरं का, जशी काय अर्धा डाळ घेतली ना तसे. तर आधी आहे ना ही डाळ आपण मस्तपैकी असं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. आणि त्यानंतर जे काही पाणी आपण टाकणार आहे ना ते झाकून ठेवायचे. आणि जेव्हा काय आपण दळणार ना तेव्हा त्याच पाण्याचा यूज करायचा, कारण ते पाण्यामध्ये खूप कॅल्शियम आणि असतं, त्यासाठी ते पाणी फेकायचं नाही. जेवढं आपल्याला लागेल वाटायला तेवढं पाणी घ्यायचं आणि बाकीचं फेकून द्यायचं. आणि परफेक्ट माप राहिलं ना आपल्या इथल्या कधीच चुकत नाही. आणि मऊसूत पण येतात, पांढऱ्या शुभ्र पण येतात आणि खायला पण खूप छान टेस्ट लागते. त्यासाठी आता मी इथं झाकण ठेवते. बघा 2 पाण्याने धुवून घेतलेले मस्तपैकी. आता इथं आहे ना तेवढेच आपल्याला तांदूळ 3 पट घ्यायचे. जेवढी आपण डाळ घेतली तेवढे 3 पट. तर बघा हे माझे राशनचे तांदूळ आहेत आणि मला इथल्या राशनच्याच तांदूळाचे आवडतात. आणि राशनच्या तांदळापासून इथल्या खूप छान येतात. बघा तेवढेच भरून मी असं 3 अर्धे ग्लास तांदूळ मी इथं घेतलेले. आणि तांदूळ पण आपल्याला आहे ना छान धुवून घ्यायचे. हे तांदूळ पण आपल्याला 2 ते 3 पाणी मस्तपैकी धुवून घ्यायचे. आणि शेवटी आहे ना पाणी टाकून आपल्याला झाकून द्यायचे. आता सकाळचे ना 9 वाजले, तर 9 वाजता मी हे भिजत घालते. आपल्याला हे दिवसभर भिजू द्यायचे. आता हे पाणी फेकते, नंतर दुसरं पाणी 2 पाण्याने मी धुवून घेतलेले. आता हे पाणी मी आता भिजत घालण्यासाठी टाकते. तर आता याला पण मी झाकते. आणि दिवसभर मी भिजू देणार आहे. हे बघा असं एकमेकांवर तुम्ही एकत्र जरी टाकलं ना तरी सुद्धा चालतं, पण डाळ थोडी चिकट असते ना, मग मी आधी डाळ वाटून घेते नंतर तांदूळ, त्यासाठी मी वेगळे वेगळे टाकलेले. तुम्ही एकत्र जरी टाकलं ना तरी सुद्धा चालतं. आता संध्याकाळ झाली, संध्याकाळी आहे ना मी आता हे वाटण करून ठेवून देते, नंतर मग माझ्या संध्याकाळचा स्वयंपाक मी करणार आहे. तर बघा हे तांदूळ पण छान मस्त भिजले गेले आणि डाळ पण छान भिजली गेली. आता तुम्हाला मी हे वाटण पण कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी आधी तर डाळ घेतलेली आणि हेच पाणी यूज करायचं आहे आपल्याला. आणि मिक्सर मी तर लावून घेतलेलं आहे. बघा तुम्हाला 1 नाही तर 2 भांडं मी इथं वाटून दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला कसं केलेलं ते दाखवणार आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे ना वाटून आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे. असं जाडसर नाही राहू द्यायचं, पूर्ण बारीक आणि हलकं करून घ्यायचं. आपण जसं वड्यांचं पीठ करतो ना, मेंदू वडे, तसं हे बघा पूर्ण असं हलकं झालेलं आहे हे पीठ. म्हणजे हे पीठ जर हलकं झालं ना तर आपली इडली अशी मऊसूत येते आणि छान फुलते. बघा मी आता इथं टाकून देते डब्यामध्ये. आता मी ना तुम्हाला 1 भांडं तांदूळाचं वाटून दाखवते. ते पण असं बारीक आणि हलकं करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्येच फिरवून फिरवून हलकं करायचं त्याला, म्हणजे फेटायची पण गरज राहत नाही आणि इडली आपली मस्त हलकी आणि मऊसूत येते. मी त्याच्यासाठीच तुम्हाला वाटण करून दाखवणार आहे. हे बघा आता हे तांदूळ घेतले ना, आपल्याला थोडं पाणी पण घालायचं आहे इथं. हे बघा याला पण तसंच वाटून असं हलकं करून घ्यायचं आहे. थोडं फिरवायचं बंद करायचं, फिरवायचं बंद करायचं. आणि सर्दी खूप झाली ना मला, त्याच्यामुळे नाक माझं पूर्ण बंद झालेलं आहे, त्याच्यासाठी असा आवाज येतोय. बघा असं फिरून फिरून पूर्ण हलकं करायचं आहे. हे बघा कसं हलकं होतं आहे ना. परत बंद करायचं, परत चालू करायचं, परत बंद करायचं. हे बघा मस्तपैकी असं हलकं.
आणि पूर्ण असं चिकन झालेलं आहे. तर आता हे पण बॅटर मी तिथं काढते डब्यामध्ये. आता जे बी काही आहे ना ते असंच मी वाटण करून घेणार आहे, पूर्ण फिरून फिरून मस्तपैकी. तर चला सर्व काही वाटण करून घेतलेलं आहे. आता आहे ना याच्यात काही न घालता फक्त सर्व काही डाळ तांदूळचं मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून पूर्ण पॅक याच्यामध्ये जिथं जास्त गरम असते ना तिथं डब्बा पॅक झाकण लावून ठेवून द्यायचा आहे. अशा प्रकारे मी पूर्ण मिक्स करून घेतलेले आणि आपलं बॅटर हे पूर्ण असं हलकं झालेलं आहे. आणि सकाळी बघा तुम्ही छान असं मस्त फुलून येतं ते. रात्रभर असं पॅक डब्बा लावून आपल्याला गरमासमध्येच ठेवायचं याला. तर बघा रात्रभर मी आता ठेवून दिलं होतं. सकाळी बघा किती फुलून आलेलं आहे. माझं फक्त छोडंसं बुंदाला लागलेलं होतं आणि बघा असं हलकं होऊन गेलं आहे. बघा तुम्हाला मी चम्मचने करून दाखवते. हे बघा, हे बघा किती हलकं होऊन गेले ना. आणि इडली पण अशी मऊसूत येते आणि पूर्ण हलकी येते आणि खायला पण खूप छान राहते. तुमच्या घरी जर म्हातारी आजी असेल ना ती तर असं इतके आवडणार ना, ती पण असं चावून खाऊन घेणार होटाने. आणि आमची राशा बघा खेळते, तिला बरं नाही आहे थोडंसं, तिचे दात निघताय ना म्हणून तिला बरं वाटत नाही. ते काही खाणं पिणं पण सोडून दिलेलं आहे तिनं. तर बघा मी आता जेवढं काय आपल्याला इडल्या करायच्या आहे ना, तर तुम्ही डोसे पण करू शकता याचे, पण माझा तावा खराब झालेला आहे म्हणून बनत नाही आहे, म्हणून मी इडल्याच बनवणार आहे. सहसा मला तर आहे ना जास्त करून डोसे खूप आवडतात. तर बघा असं आहे ना, मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं मी इथं. हे बघा पीठ बघताय तुम्ही किती मऊसूत आहे मस्त. तुम्ही पुष्कळ व्हिडिओ बघितले असतील, पण बघा असं हलकं जर पीठ केलं ना, माझा व्हिडिओ बघा आणि तुम्ही एकदा माझ्यासारखं नक्कीच करून बघा, तुम्ही परत परत बनवणार. आणि हे बघा आता इडलीच्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचंय म्हणजे चिपकत नाही. तर ना आता आपल्याला इथं असं बॅटर टाकून घ्यायचे थोडं थोडं. आणि तुम्ही बघा मी आता बघा एवढंच टाकते तरी इडली बघा तुम्ही किती फुलून येईल. हे बघ, हे पण मी ना एवढंच टाकलेलं आहे. आणि इतकं थोडंसं टाकलेलं ना तरी सुद्धा इडल्याशी खमणसारखी अशी फुलून येईल मस्त. तर बघा आता हे मी आता गॅस पेटवून मी इथं इडलीच्या पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आणि खाली तुम्ही म्हणा निंबू काबा टाकलेला आहे म्हणजे आपलं भांडं आहे ना काळं होत नाही, त्यासाठी मी खाली निंबूच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे. आता ह्या दुसऱ्या पण पात्रामध्ये मी लावून देते. हे बघा माझं खूप कधीचं जुनं भांडं आहे हे, खूप वर्ष झाले त्याला, 15-1 वर्ष होऊन गेली या भांड्याला मला. आणि बघा किती थोडं थोडं टाकले तरी तुम्हीच बघू शकणार की किती फुलून आलेलं आहे इथल्या. मी अजून हे पण भांडं, आणि माझ्या आहे ना इथले पात्रामध्ये 4 भांडे आहेत. हे बघा अशा प्रकारे मी इथं टाकून घेतलेले. आता याच्यामध्ये पण टाकून घेणार. असं भरून घेतलेलं आहे मी. तर आता झाकण लावते मी इथं. आणि माझं हे झाकण आहे ना थोडं आता किती दिवस झाले तर पडून पडून खराब झालेलं आहे, खाली पडून जातं कुठं काय, त्यासाठी मी वरती खलबत्ता ठेवलेला आहे. तोपर्यंत आता आपण चटणी बनवून घेऊया. आणि बघा मी इथं नारळ फोडून ओलं खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. मिरच्या पण टाकून घेतल्या आणि खोबऱ्याचे असे तुकडे तुकडे करून मी आता इथं वाटण करून घेणार आहे याचं. थोडी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर जास्त नका टाका, नाही तर ना चटणी हिरवी होऊन जाते आपली. तरी थोडी कोथिंबीर टाकलेली ना मी, चटणी आपली थोडीशी हिरवी दिसणार आहे, जास्त पांढरी नाही दिसणार. पण कोथिंबीरीची चव छान राहते, दिसायला काय घेणं देणं आहे आपलं. तर थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला. आता याचं मी वाटण करून घेणार आहे. बघू बरं आता आपल्या इडल्या झाल्या की नाही. आणि तुम्ही बघू शकता बघा किती फुलून आलेले आहे. आता मी तुम्हाला काढून पण दाखवते. हे बघा पूर्ण झालेलं आहे आपल्या इडल्या आणि खूपच छान मस्त झालेले. वाफ बघा कशी निघते. माझं भांडं खराब झालेलं आहे ना त्यासाठी, आणि उघडं केलं म्हणून वाफ निघते.
तर चला आता मी इथं काढून दाखवते तुम्हाला इथल्या कशा झाल्या त्या. खूप दिवसापासूनच्या इथल्यांच्या मागे केला होता, पण म्हटलं काय परत पण आता चला म्हटलं ताईंना आपल्याला परफेक्ट व्हिडिओ दाखवावा लागेल, त्यासाठी मग मी शूट केलेले आणि तुमच्यापर्यंत मी आता व्हिडिओ पोहोचवलेला आहे. तुम्ही बघा, हे बघा अद्दर निघते बघा अशा प्रकारे. आता मी गरम गरम काढते म्हणून, पण गार झाल्यावर जर काढलं ना पूर्ण अशी इथली पूर्ण पटकन निघते बघा, खाली चिपकत सुद्धा नाही. तर चल अशा प्रकारे मी आता इथल्या काढून घेतलेल्या, या बाकीच्या पण काढून घेणार. तर चला आता तोपर्यंत मी इथं चटणीला फोडणी देते. तेल ठेवलेले, त्याच्यामध्ये राई, जिरा आणि थोडा हिंगाचा तडका द्यायचा. हे बघा पातेलीमध्ये काढून घेतलं मी वाटण करून, आणि एकच नंबर ही खोबऱ्याची चटणी खूप छान लागते इडली सोबत. सांबर पण छान लागतं, पण आम्हाला आहे ना जास्त करून चटणीच आवडते. आता ज्याची त्याची इच्छा असते. बघा चटणी खूप छान झाली आहे ना. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्हाला इडली पण तोडून दाखवते मी कशी झाली ती. पांढऱ्या शुभ्र मस्त झालेली आहे आणि खायला पण खूप चविष्ट. तर आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादा लहान मोठ्यांना बाय बाय. आणि बघा किती मऊसूत झालेला आहे बघा. हे असं तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा असं चटणी सोबत खायच्या ना खूप छान लागते. वाव एकच नंबर. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेट होईल आपली. ज्या नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब करा.